आताच राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी। महाविकास आघाडीत फूट पडली आहे। ठाकरेंनी आता एकला चलो रेचा नारा दिलाय। महानगरपालिका आणि पालिका निवडणुकांआधी ठाकरे गटाने मोठी घोषणा केली आहे। मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी आज केल्याचं आपण पाहिलं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत होता, मात्र आता पालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्याच्या राजकीय विश्वात काय प्रतिक्रिया उमटल्यात आपण पाहूयात। कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय? त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील। संजय राऊत साहेब नेहमीच बोलतात, त्यामुळे आणि याच्या आधी दानवे साहेब पण बोलले, पण त्याच्यानंतर जेव्हा मी ठाकरे साहेबांना भेटले किंवा आदित्यजींना भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही त्यांच्या बोलण्यातून। मी कसं सांगू, मला असं वाटतं की सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर किंवा टी व्हीवर बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या नेत्यांशी बोलावं, काही त्यांचं म्हणणं असेल तर। राहायचं की नाही राहायचं त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला स्वातंत्र्य आहे। संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे। महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा नाही, तो त्यांचा इश्यू आहे। त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का, हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण काँग्रेसला असं वाटतंय की ती वोट बँक आमची आहे आणि उभाटाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे। आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे। तर स्वबळावर लढण्याचा हा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केलाय। तर निवडणुका जाहीर होण्याआधीच राऊतांनी मांडलेली भूमिका आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया देखील प्रशांत जगताप यांनी दिली आहे। भूमिका मांडणं हे आश्चर्यकारक आहे। आमच्यातले सगळी काही मंडळी ही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर जवळ जाण्याचा प्रयत्न करतात काय, अशा प्रकारची शंका येण्याचं काम हे या ठिकाणी येतं। कारण की सर्वसामान्य मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे की या ठिकाणी 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल अपेक्षित असताना त्यावर निवडणुका कदाचित एप्रिल-मेला होतील, कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरला होतील। मग असं असताना ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याच्या संदर्भामध्ये स्वबळावरचा नारा देणं हे एक प्रकारे कुठेतरी आपल्यामध्ये फूट पाडणे आणि समोरच्याच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतं। आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय। प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर हा निशाणा साधलाय। तर राऊतांचा स्वबळाचा नारा, अरविंद सावंतांचा याला दुजोरा मिळालाय। आपण या क्षणाची दुसरी महत्त्वाची अपडेट पाहतोय। विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती असं देखील अरविंद सावंत म्हणाले। तर कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्यास स्वावलंबी व्हावं लागेल असं देखील मत त्यांनी व्यक्त केलंय। राऊतांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह असल्याचं अरविंद सावंत म्हणाले। मग आमच्याकडे काही लोक तर असं स्पष्टपणे म्हणत असतात शिवसैनिक, अहो एकटे लढलो असतो तरी 20पेक्षा अधिक आलो असतो। विसरू नका, उद्धवजी ठाकरे साहेब एकटे होते, युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार कुणी बरोबर नव्हतं। हे आठवटे जानकर जे होते तेही सोबत सोडून गेले होते। 63 आमदार
या विधानसभेमध्ये त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली आले होते. सरपंच हत्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर येते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. दुसरीकडे वाल्मिक कराडला मात्र मकोका लावलेला नाहीये. वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र वाल्मिक कराडला केवळ खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड सोडून सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. त्यामुळे या सर्व आरोपींवर आता मकोका अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे. तर मकोका लावण्यात आलेले हे 8 आरोपी नेमके कोण आहेत आपण पाहूया. तर आपण पाहतोय विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे अशी या 8 आरोपींची नावं आहेत. सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे जरांगे पाटील यांनी. सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी असल्याने त्याच्यावर मकोका नाहीये. त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. तुम्ही अर्धवट कारवाई जर करणार असली, वेगळ्या वेगळ्या आरोपीला वेगळी म्हणजे खंडणीतल्या आरोपीला वेगळी कारवाई, खुनातल्यांना वेगळी कारवाई, तर याच्यातून थोडंसं मग लक्षात येतं की तुम्ही दुजाभाव तर करणार नाही आहेत ना, देशमुख कुटुंबाची तुम्ही फसवणूक तर करणार नाही आहेत ना, अशी शंका येते. कारण मोका हा सगळ्याला लागायला पाहिजे, आज अर्धवट लोकांना लागला असं समजतं. ते 6 आरोपीसह जी साखळी राहिली आणखीन धरायची ती खूप मोठी, ही सगळी पकडून यांना 6 आरोपी करा 302 मध्ये. तर 7 जणांना मकोका लागला, 8व्यालाही लावा. आकाचा आका सुद्धा बिनभाड्याच्या खोलीत जावा. तर असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. 7 जणांना मकोका लागलाय, आता 8व्यालाही लावा असा इशारा सुरेश धस यांनी दिला. 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 जणांवर मकोका लागू करण्यात आलाय. पण मकोका कायदा म्हणजे नेमकं काय आणि या कायद्याअंतर्गत कोणती शिक्षा लागू होते यावर एक नजर टाकूयात. 1999 मध्ये मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा अस्तित्वात आला होता. संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला होता. आरोपींवर 10 वर्षात 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे. खंडणी, अपहार, त्याचप्रमाणे हप्ते वसुली, तस्करी यांसारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास हा मकोका लागू करण्यात येतो. मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही. 5 वर्षे ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीनं केली आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीनं केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार. माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती वेदना होतात. माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या. मी त्याचं म्हणजे हे पण करू शकत नाही, माहितीये का. मला तरी पण एवढं माहिती नाही, आम्हाला मोबाईल बघू देत नाहीत, आम्हाला एवढं माहित नाही. जर त्याचे म्हणतात असं ऐकता थोडं त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतोच का नाही असं.
तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला 2 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे का या संदर्भात चौकशी होणार आहे. खंडणी प्रकरणात चाटे याला आता काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर आता पुन्हा देशमुख हत्या प्रकरणात चाटेला 2 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. आता यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. मी स्वतः इंटरव्हीन करणार आहे त्या पिटिशनमध्ये आणि कशी कारवाई होत नाही ते बघणार आहे. कारण हे जे सगळं चाललंय ना, जसं सुशील कराडवर त्याच्या वडिलांचा वरदास्त, वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा वरदास्त आणि धनंजय मुंडेंवर अजित पवार आणि फडणवीसांचा वरदास्त, त्यामुळे सामान्य लोकांना इथे न्याय मिळताना मात्र आपल्याला दिसत नाहीये. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी भाजपनंच केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपमधून अजितदादांच्या भूमिकेवर सवाल विचारला जात असल्याची देखील माहिती समोर येते. मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. जर धनंजय मुंडे चौकशीत निर्दोष ठरले तर त्यांना सन्मानाने मंत्री बनवावं अशी भाजपची भूमिका असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलंय. दादांनी बाणेदारपणा दाखवला नाही तर फडणवीसांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं असा सूरही भाजपच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवल्याची माहिती मिळते. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलंय का असं विधान अजित पवार यांनी केलंय. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शेतकरी कर्जमाफीवरच्या विधानाने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही याच्या चर्चा आता रंगलेल्या आहेत. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंतरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तुम्हाला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे. आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे. वळतोय पुढच्या बातमीकडे. साहेबांच्या नंतर बारामती माझ्या मागे उभी आहे असं विधान अजित पवारांनी केलंय. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा दादांविरोधात उभा होता. आपल्या भावाने आपल्या विरोधात मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं असंही अजित पवार म्हणाले. आमचा लोकसभेचा उमेदवार 48,000 पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवतो, नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू. अरे नाही, बारामती साहेबाच्या मागं आहे म्हणलं आहे. मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे. मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपल्या गप बसलो. आणि आता बातमी आहे वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानासंदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय.
कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125वी जयंती चंद्रपुरात साजरी करण्यात आली आहे। त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते। आम्ही तर तुमच्याकडे सगळं महाराष्ट्रातील बघतोय, ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिंमत आहे। तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारसदार व्हावेत। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शत्रुत्व संपलंय का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। कारण देवेंद्र फडणवीस तसंच संजय राऊत यांनीही तसं सूचक विधान केल्याचं बोललं जात आहे। राजकारणात काहीच असंभव नसतं, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो असं संजय राऊत म्हणाले। तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असं विधान कालच मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्याचं आपण पाहिलंय। राज ठाकरे की उद्धव ठाकरे, असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। चांगली गोष्ट आहे। राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो। आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना। राज्याचा आणि देशाचं माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करताय। दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती, पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली। त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं। त्याच्यावर मी काय ते बांधील थोडी आहे की त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला। ते रिकामटेकडे आहेत, रोज बोलतात, मी काय रिकामटेकडे थोडी आहे। आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना फटकारलंय। संजय राऊत यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं, मी बांधील नाही त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला। तसंच रिकाम टेकडे आहेत, ते रोज बोलतात, मी रिकाम टेकडा नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं। संजय राऊत म्हणतात ते खरं आहे, महाविकास आघाडीत एकमत नाही, त्यामुळे संजय राऊत वेगळी चूल मांडणार असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी लगावलाय। तर राज्यात महाविकास आघाडीची स्थिती गंभीर असल्याची खोचक टीका आठवलेंनी केली आहे। महाविकास आघाडी फुटल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलाय। विधानसभा निकालानंतर एकमेकांमध्ये कुरघोड्या सुरू झाल्यात, त्यामुळे काही दिवसांनंतर हे पक्ष शिल्लकही राहतील का प्रश्नच आहे असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधलाय। मवियात बिघाडी असल्याचं भाकीत आपण आधीच व्यक्त केलं होतं असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडी भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत अशी टीका देखील विखे पाटलांनी मवियावर केली आहे। सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरीवर काळी बाहुलीच बांधतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। लोकसभेला जागा कमी आल्या, त्यामुळे विधानसभेला 25% जागा घेतल्या, तर अदाशासारख्या जागा मागितल्या नाहीत असं देखील अजित पवार म्हणाले। साहेबांच्या नंतर बारामती माझ्या मागे उभी आहे असं विधान अजित पवारांनी केलंय। आपल्या भावाने माझ्या विरोधात मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं असंही अजित पवार म्हणाले। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शत्रुत्व संपलंय का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। राजकारणात काहीच असंभव नसतं, कुणीही कायमचा शत्रू नसतो असं संजय राऊत म्हणालेत। तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असं विधान कालच मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भंडाऱ्याच्या एका मुलीचं पालकत्व स्वीकारलंय। झारखंडच्या रांचीमध्ये 68व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत तिने मैदान गाजवलं होतं। नाना पटोलेंच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेले असताना हा निर्णय घेण्यात आलाय। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी पाहायला मिळाली आहे। पुण्यातील वाघोली महिला क्रिकेट प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात बावनकुळेंनी हजेरी लावली होती। या कार्यक्रमात बावनकुळेंनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला।
टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. तर मुंबईतल्या टोरेसच्या सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत. तर परवाच्या छापेमारीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात दागिने तसंच 3 कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे. टोरेस घोटाळ्याच्या चौकशीत आता ईडीने देखील उडी घेतली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ईडीने टोरेस घोटाळा प्रकरणाच्या FIR सह इतर कागदपत्रांची मागणी पोलिसांकडे केली आहे. आणि आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. पाणीपुरी अनेकांचं आवडतं फास्ट फूड. मात्र पाणीपुरीवाला किती पैसे कमावतो हे तुम्हाला माहीत आहे का? एका पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची नोटीस आली आहे. खरंच 40 लाखांची नोटीस आली आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. पाणीपुरीवाल्याला 40 लाखांचा इन्कम टॅक्स. पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून व्हाल हैराण. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल. मात्र होय, एका पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची GST नोटीस आली आहे. सोशल मीडियावर हा दावा केला जातोय. तशी नोटीसही दाखवण्यात आली आहे. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या 3 वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आलाय. मात्र हे खरं आहे का? मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूयात. पाणीपुरीवाल्यानं UPI द्वारे ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर काय घडलं पहा. पाणीपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीनं ऑनलाईन पेमेंटद्वारे वर्षाला 40 लाखांची कमाई केली. त्यानंतर त्याला GSTची नोटीस आली. असेच अनेक मेसेज व्हायरल केले जात आहेत. खरंच पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे का? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस, मग त्याचा महिन्याचा धंदा किती असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण नोटीस 40 लाखांची असेल तर धंदा नक्कीच कोटींचा असेल. त्यामुळे खरंच असा करोडपती पाणीपुरीवाला आहे का हे तपासण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. 40 लाखांची नोटीस आलेला पाणीपुरीवाला तामिळनाडूतला आहे. GST नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये अशा व्यावसायिकांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. कर आकारणी आणि नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळेच त्याला नोटीस आली आहे. या पाणीपुरीवाल्याचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त आहे आणि UPI पेमेंटद्वारे 40 लाख रुपये आल्यानं नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.